नमस्कार मैत्रिणींनो, कशात तुम्ही? तर चला आज मी तुम्हाला बेसन बर्फी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर ह्याच्या अगोदर मी बेसन बर्फीचे खूप सारे व्हिडिओ आपल्या ह्याच्यावर अपलोड तर केलेतच, पण आज थोडी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बेसन बर्फी कशी बनवायची हे सांगणार आहे। तर हे टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमची बेसन बर्फी बिघडणार नाही। तर ही बेसन बर्फी कशी बनवायची हे मी तुम्हाला सर्व साहित्य आणि मेजरमेंटनी सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं मी 2 कप बेसन पीठ घेतले। तुम्ही जर वाटले तर तुम्ही कपाने पण इथं मेजरमेंट करू शकता किंवा वाटी पण एकच काहीतरी घ्या। तर इथं मी 2 कप बेसन पीठ घेतले। बेसन पीठ हे आपल्याला छान असं चाळायचं आहे, जेणेकरून त्याच्यात जे गाठी असतील ते आपल्याला भाजताना त्याच्यामध्ये येणार नाही। आता हे आपण गॅसवर भाजायला ठेवले, तर आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं बेसन बर्फी करताना कच्चं राहणार नाही। आपलं छान असं स्लो गॅसवर वास सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे। तर छान असं परतल्यानंतर आपल्याला हे बेसन एका परातीत काढून घ्यायचं आहे। तर आपण हे परातीत काढून घेतलं आहे, तर आपण त्याच कपाने कढईमध्ये 1 कप तेल टाकणार आहोत। तर त्याच्या अगोदर मी 1 कप पाणी आणि 1 कप तेल टाकलं आहे आणि इथं आपल्याला 2 कप साखर टाकून घ्यायचं आहे। बेसन आपलं 2 कप आहे, तर 2 कप साखर, 1 कप तेल आणि 1 कप पाणी ह्याचं हे मेजरमेंट बरोबर आहे। तर आता हे आपली छान अशी उकळी आली। उकळी आल्यानंतर आपल्याला हे बेसन सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आपल्याला उकळी आल्यानंतरच टाकून घ्यायचं आहे, कच्च्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊ नका, नाहीतर आपलं ते बर्फी गार होण्याची शक्यता आहे। आणि आपल्याला ही प्रोसेस आता फास्ट गॅसवरच करायची, त्याच्यामुळं तुम्ही इथं कढई थोडी उंच घ्या, कारण ते अर्ध्याच्या वर आपल्याला ते वाफून येतं। त्याच्यामुळे ही कढई आपण थोडी मोठीच घ्या आणि जाडबुडाची कढई इथं घ्या, कारण आपल्याला सर्व ही प्रोसेस फास्ट गॅसवर करून घ्यायची। तर फास्ट गॅसवर आपल्याला सतत हे ढवळत राहायचे, जेणेकरून आपल्या बेसनाच्या ज्या गुठळ्या झाल्यात ते होणार नाही। त्यामुळे हे प्रोसेस आपल्याला सर्व फास्ट गॅसवरच करून घ्यायची। हे फास्ट गॅसवर मी आता हलवून घेते आणि हळूहळू हलवा, जेणेकरून ते थोडे थोडे थेंब आपल्या अंगावर उडून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे जरा जपूनच तुम्ही करू शकता। तर छान असं हलवल्यानंतर आपल्याला ह्याला 5 ते 10 मिनटं लागतात। तर बघा आपले 10 मिनटांनी असं झाले। तर हे 10 मिनटांनी आपल्याला यात खोबऱ्याचा खीस टाकून घेतला आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर टाका, नाहीतर तुम्ही स्किप पण करू शकता। तर खोबऱ्याचा खीस टाकल्यानंतर छान असं आपण हे हलवून घेऊया, जेणेकरून आपला खीस सर्व बेसनाला लागला पाहिजे। तर हे आपण असंच सतत ढवळत राहूया, जेणेकरून आपली बेसन बर्फी छान असं होईल। तर आपल्याला 1-2 मिनटं ढवळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या गॅसला ते बेसन बर्फी तेल सोडायला लागली, म्हणजे हे गॅस आपले कढई सोडायला लागली। तर ह्या प्रोसेसला आपली ही बर्फी रेडी अशी समजा। तर आपण हे हलवल्यानंतर असं कढई सोडून घेतल्यानंतर आपण एका ताटाला तेल लावणार आहेत आणि ते सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि छान असं त्याला आपण सेट करून घेणार आहोत। तर तुम्हाला इथं चौकोनी आकार द्यायचा असेल तर तुम्ही चौकोनी द्या, किंवा कुठल्याही ताटात काढलं तरी चालेल। तर आता हे मी छान असं सेट व्हायला अर्धा तास ठेवलं आहे। तर आता हे आपण इथं कापून घेऊया। जरा जास्त सेट व्हायला जरा टाईम लागला, त्याच्यामुळे हे जरा थोडं कडक झालं आहे, पण तुम्ही हे गार व्हायच्या अगोदरच इथं कापून घेऊ शकता। इथं माझं जास्त जरा फॅनला ठेवल्यामुळे हे कडक थोडी झाले। तर तुम्ही थोडी मीडियम साईजला अशी वाटेल त्यावेळेस तुम्ही कापून घ्या। तर बघा आपली बेसन बर्फी किती छान झाली, आणि छानच नाही एकदम मऊ अशी झाली आणि खायला पण ती खूप छान झाली। तर ही बेसन बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला नक्की सांगा। तर आपण हे कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही बेसन बर्फी बनवली। तर बेसन बर्फी कशी झाली हे मला नक्की सांगा। तर धन्यवाद।